आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस खासदार वर्षाताई गायकवाड आहेत। काय सांगाल, स्वातंत्र्याची पूर्वसंध्या आहे, आपण ही यात्रा काढता आहात, देशवासियांना काय शुभेच्छा द्याल? मी देशवासियांना शुभेच्छा देईन, कारण 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 साली या देशाचं संविधान लागू झाले। या देशामधलं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि आज आम्ही भारताला जोडण्याचं काम करत आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, प्रत्येकाचा पेहरावा वेगळा आहे, प्रत्येक राज्याचं खाणं पिणं वेगळं आहे, इतकी विविधता या देशामध्ये, पण या विविधतेमध्ये पण एकता ही महत्त्वाची आहे आणि म्हणून भारत जोडो यात्रेच्या साठी मुंबई न्याय यात्रा आम्ही केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते आम्ही ही यात्रा करत आहोत आणि प्रयत्न आमचा हाच आहे की मुंबईमधल्या प्रत्येक नागरिकाकडे जावं आणि प्रत्येक नागरिकाला जाऊन भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी सुसंवाद करावा आणि ही मुंबई यात्रा लगभग 6वा दिवस आहे, सातत आहे। आज सायंकोळीवाड्यामध्ये आहे, उद्या सुद्धा ही यात्रा आहे, उद्या चांदिवलीमध्ये ही यात्रा होणार आहे आणि संध्याकाळी बांद्रा ईस्टमध्ये ही यात्रा होणार आहे। त्यामुळे मुंबईकरांचा आवाज, मुंबईकरांची न्याय मागण्यासाठी आम्ही बोलतोय की आम्हाला सांगा आणि हिशोब द्या की मुंबईकरांच्या टॅक्सचा पैसा कुठे गेला। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। नक्कीच, मात्र आपण जर बघाल तर उद्या स्वातंत्र्य दिन आहे, मात्र उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थी गणवेश घालून येतात, मात्र लाखो विद्यार्थ्यांकडे उद्या गणवेश नाहीये, परेडसाठी काय सांगा? राज्य शासनाचं एक गणवेश एक धोरण आहे, मात्र या धोरणामुळे विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचण्यात दिरंगाई झालेली आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थी उद्या कारण हे सरकार फक्त जे आहे ते मित्रांसाठी आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतं। खरं तर डिसेंट्रलायझेशनच्या माध्यमातून हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही खालपर्यंत पाठवण्याचा निर्णय घेतला होता, डिसेंट्रलाइज करण्याचा निर्णय घेतला। खरं तर आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ना, शाळा लेवलला स्कूल मॅनेजमेंट कमिटी बघत होती पूर्वी। दुर्दैवाने काय झाले, आता हे सरकार जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट मित्री सरकार आहे, आपल्या मित्रांना कॉन्ट्रॅक्ट द्यावं म्हणून अशा तऱ्हेच्या गोष्टी आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि यासाठी जे आहे तो आम्ही उचलण्याचं काम करत असतो। हा गणवेशाचा जो आहे हा सेंटर करण्याचा निर्णय यासाठी घेतला गेला, मागच्या वर्षी सुद्धा हा निर्णय घेतला गेला आणि दुर्दैवाने हा निर्णय जर बघितला तर त्यांना त्या ठिकाणी जो आहे त्या निर्णयाचं नुकसान झालं। मागच्या वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांना ते कपडे पोहोचले नाहीत म्हणून हा निर्णय मागे घ्यावा लागला। या वर्षी सुद्धा आता 6 महिने होतील तरी विद्यार्थ्यांपर्यंत जर कपडे पोहोचणार नसतील तर कोणासाठी, कोणत्या कॉन्ट्रॅक्ट मित्रासाठी हे काम चालू आहे, हा आमचा प्रश्न आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आधार कार्ड केंद्रावरती रांगा लावाव्या लागत आहेत। दुसरीकडे पुण्याचं एक जमीन अधिग्रहण प्रकरण आहे, त्यावरून सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारलंय, तुम्ही इतर गोष्टींमध्ये पैसे देत नाही आहात, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्याकडे पैसे आहेत, ते पुण्याचं प्रकरण निकाली काढा, अन्यथा ही योजना आम्ही बंद करू असा इशारा दिला। नाही, बिलकुल, मी पण ते ऐकलं की कोर्टाने त्यांना चांगल्या तऱ्हेने फटकारलं। यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगायला पाहिजे की शेतकऱ्याचा मोबदला द्यायला पैसे नाहीयेत, त्या ठिकाणी RTE जे राईट टू एज्युकेशन ऍक्ट आहे त्याचे पैसे द्यायला पैसा नाहीये, लाडकी लेक ही योजना आहे त्याला पैसे द्यायला नाहीये, स्कॉलरशिपचे पैसे द्यायला सरकारकडे पैसा नाहीये, पुढच्या महिन्याचे पगार व्यवस्थित होणार आहेत की नाही जे आहे ते पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। परंतु दुर्दैवाने आम्ही बघत आहोत हे सरकार योजना अनाऊन्स करतंय, इलेक्शनच्या तोंडावर करतंय आणि याच्यामध्ये काय षडयंत्र हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे आमदार खासदार दम देत आहेत लोकांना की तुम्ही जर आम्हाला मतदान नाही केलं तर आम्ही योजना बंद करू। हे पहिल्यांदा होतंय की दुर्दैवाचं आहे। नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर आज आपले 2 काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मला माहित नाही त्याच्या वैयक्तिक कामासाठी त्यांनी भेट घेतली, कशासाठी घेतली आहे मला माहित नाही, पण आम्ही ह्या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय मुंबईकरांचा प्रश्न विचारायला। आज मुंबईमध्ये रोज 7 माणसं रेल्वेच्या अपघातात मरतात, ह्याला जबाबदार कोण आहे? हिशोब द्यावा लागेल भाजपाला। 10 वर्ष त्यांचं केंद्रात सरकार आहे, त्या व्यतिरिक्त 2 महिलांचे बलात्कार होतात, 7 महिलांचे मॉलेस्टेशन होतं, याला जबाबदार कोण आहे? मुंबईचा जो महानगरपालिकेचा 2 वर्षापासून त्या ठिकाणी हे नाही आहेत नगरसेवक आणि पालकमंत्री दोन्ही कॅबिन करून बसलेले आहेत आणि काल आम्ही ताडदेव आणि गिरगाव आणि त्या पट्ट्यामध्ये गेलो खेतवाडीमध्ये, दुर्दैवाने आम्हाला काय दिसलं, 7 ते 8 त्या ठिकाणची देवळं जी आहेत ती तोडण्यात आली आहे, त्याला पर्यायी व्यवस्थापन दिलेलं नाहीये, त्याचा FSI सुद्धा बिल्डिंगमध्ये वापरला जातोय। म्हणजे लाडका मित्र योजना तर होतीच, आता लाडका बिल्डर पण योजना सुरू झालेली आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। नक्कीच सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण
काँग्रेसच्या जागा वाटपाच्या समन्वय समितीमध्ये आहात. मुंबईसाठी खास करून किती आपण काळजी घेणार आहात? लोकसभेला थोडीशी धुसफूस पाहायला मिळतो. यंदा किती मुंबईसाठी आपण जागा एक्सपेक्ट करता? आमची अपेक्षा आहे की आम्हाला सन्मानपूर्वक त्यांनी आमच्याशी बोलणी चाललेली आहेत. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही आहेत. आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी जाणार आहे आणि महाविकास आघाडी म्हणून हे इलेक्शन आम्हाला लढायचं आहे. तुम्ही बघताय आम्ही रोज प्रत्येक असेंब्लीत जातोय. मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे. तरी जागांची किती अपेक्षा करता? मी बिलकुल आम्ही चर्चेनंतर तुमच्याशी बोलू त्या विषयावर. नक्कीच धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.